नमस्कार. आज सकाळी 10 वाजता चेन्नईत एक माणसाने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याचं नाव आहे विजय जोसेफ विजय चंद्रशेखर. 30 वर्ष तो तमिळ चित्रपटांचा सुपरस्टार होता. 69 चित्रपटात हिरो होता. थलपती म्हणून ओळखला जायचा आणि आज तो तमिळनाडूचा मुख्यमंत्री आहे. हा प्रवास बघायचा आहे आज, कारण हा प्रवास फक्त एक माणसाचा नाही, हा प्रवास भारतीय लोकशाहीच्या एक विचित्र सत्याचा आहे. स्टार पॉवर किती दूर नेऊ शकते आणि नेली तर त्याची किंमत काय असते. विजयने आपला राजकीय पक्ष तमिळगा वेन्नी कळगम TVK स्थापन केला 2 फेब्रुवारी 2024ला, म्हणजे आजपासून फक्त 27 महिन्यांपूर्वी. 27 महिने, जवळजवळ 2.25 वर्ष. एक नवीन पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचायला साधारण किती वर्ष लागतात? केजरीवालच्या आम आदमी पक्षाला दिल्लीत सत्ता मिळवायला 3 वर्ष लागली, पण ती दिल्ली होती, एक छोटं राज्य. 70 विधानसभा जागा. विजयला तमिळनाडूत सत्ता मिळवायला लागली 27 महिने. 234 जागांचं राज्य. ज्या राज्यात 50 वर्षाहून जास्त काळ फक्त 2च पक्षांनी राज्य केलं, DMK आणि AIADMK. ही द्रविड द्विध्रुवी रचना विजयने मोडली कशी? पण विजय अचानक आला नाही. त्याची तयारी 15 वर्ष चालू होती. 26 जून 2009 पुडुक्कोट्टईत त्याने एक संघटना सुरू केली, विजय मक्कल इयक्कम, म्हणजे विजय जनतेची चळवळ. वरून हा एक फॅन क्लब वाटायचा, पण विजयने त्याला सेवा कार्याचं रूप दिलं. रक्तदान शिबिर, शिक्षण मदत, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत कार्य. हळूहळू त्याचे लाखो कार्यकर्ते तयार झाले. साधारण 85,000 फॅन क्लब्स तमिळनाडूमध्ये पसरले. 2021मध्ये त्याच्या या संघटनेने स्थानिक स्वराज्य निवडणूक लढवल्या. 169 जागांपैकी 115 जागा जिंकल्या. कोणीच फार लक्ष दिलं नाही, कारण विजय अजून चित्रपटात होता. मग फेब्रुवारी 2024मध्ये विजयने पक्ष जाहीर केला आणि पक्षाची स्थापना केल्यावर त्याने एक धाडसी निर्णय घेतला. 2024ची लोकसभा निवडणूक लढवायची नाही. का? कारण त्याला एक लोकसभा जागेसाठी तयारी करायची नव्हती, त्याला पूर्ण राज्य घ्यायचं होतं. म्हणून त्याने पुढची 2 वर्ष फक्त आणि फक्त 2026च्या विधानसभेसाठी लावली. 22 ऑगस्ट 2024 पक्षाचा झेंडा आणि गाणं प्रकाशित. लाल आणि पिवळा रंग. घोषवाक्य पिरप्पोक्कम एल्ला उरियक्कम, म्हणजे जन्माने सर्व जीव समान आहेत. पेरियार, आंबेडकर आणि कामराज हे 3 वैचारिक स्तंभ. 27 ऑक्टोबर 2024 विक्रवांडीत पक्षाचं पहिलं अधिवेशन. 3 लाख माणसं जमली. एक नवीन पक्षाच्या पहिल्या मेळाव्याला 3 लाख. ही गोष्ट साधी सोपी नव्हती. 26 फेब्रुवारी 2025 पक्षाचा पहिला वर्धापन दिन. प्रशांत किशोर हजर, म्हणजे जो माणूस मोदींपासून ते ममतापर्यंत सगळ्यांच्या प्रचाराची रणनीती आखतो, तो विजय पक्षाच्या वर्धापन दिनाला यायला तयार झाला. ही गोष्ट काय सांगते? की भारतीय राजकीय भांडवलाने विजयला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली होती. पण याच प्रवासात एक काळी सावली पडली. 27 सप्टेंबर 2025 करूर. विजयची एक रॅली होती वेलुस्वामीपुरम भागात. साधारण 10,000 लोकांची परवानगी होती. प्रत्यक्षात आले 50,000हून जास्त. संध्याकाळी 7:20 वाजता विजय बोलायला उभा राहिला आणि गर्दी अनियंत्रित झाली. लोक पडायला लागले. श्वास घ्यायला जागा नव्हती. विजयने स्वतः भाषण मध्येच थांबवलं. स्टेजवरून पाण्याच्या बाटल्या फेकायला सुरुवात केली. ॲम्ब्युलन्स बोलावल्या, पण तोपर्यंत उशीर झाला होता. 41 माणसं मरण पावली. 18 बायका, 13 पुरुष, 10 मुलं. विजयच्या रॅलीत. विजयने त्या रात्री लिहिलं, माझं हृदय फुटलंय. शब्दात न मांडता येणारी वेदना मला होते. पंतप्रधान मोदींनी सहाय्यता जाहीर केली. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी न्यायालयीन चौकशी जाहीर केली आणि नंतर सुप्रीम कोर्टाने CBI तपास आदेश दिला.
करूरच्या रस्त्यांवर पोस्टर लागले, विजयच्या हातांवर रक्ताचे डाग दाखवणारे. इथे एक प्रश्न उभा राहतो जो विचारायला हवा. जेव्हा एखादा सिनेमातला हिरो राजकारणात येतो तेव्हा त्याची फॉलोइंग प्रचंड असते, लाखोंची गर्दी होते. पण ही गर्दी सांभाळणारी यंत्रणा ती तयार असते का? व्यावसायिक राजकारणात 50 वर्ष काढलेल्या पक्षांकडे सुद्धा अशा रॅली व्यवस्थापित करताना अपघात होतात. पण नवीन पक्ष जो स्टार पॉवरवर उभा आहे तिथे जोखीम कितीतरी पटीने जास्त असते. करूर ही फक्त दुर्घटना नव्हती, ती चेतावणी होती. विजयने पुढे 2 आठवडे सर्व रॅली रद्द केल्या, पण मूलभूत प्रश्न तिथेच उरला. स्टार पॉवर आणि जबाबदारी यांचं समीकरण काय? करूरनंतर अनेकांना वाटलं विजयची राजकीय कारकीर्द संपली, पण तसं झालं नाही. 5 नोव्हेंबर 2025ला महाबलीपुरममध्ये TVKच्या जनरल काउन्सिलने एक ठराव पास केला. विजय हा पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असेल. 11 डिसेंबरला आणखी एक ठराव. नोव्हेंबरच्या शेवटी AIADMKचे 9 वेळा आमदार राहिलेले KA सगट्टयन पक्ष सोडून TVKमध्ये आले आणि मे 2026मध्ये निवडणुकीचा निकाल लागला. TVKला 108 जागा मिळाल्या, DMKला 55, AIADMKला 70. विजय स्वतः पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली ईस्ट या दोन्ही जागांवर निवडून आला. TVK बहुमतापासून 10 जागा कमी पडली, पण लहान मित्रपक्षांच्या पाठिंब्याने मित्रसंख्या 118वर पोहोचली. 9 मेला बहुमत सिद्ध झालं आणि 10 मेला सकाळी 10 वाजता विजयने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 13 मेला फ्लोअर टेस्ट होईल. 27 महिने ही संख्या लक्षात ठेवा. 2024च्या फेब्रुवारीत एक माणूस होता जो 30 वर्ष अभिनय करत होता. आज 2026च्या मे महिन्यात तोच माणूस तमिळनाडूचा मुख्यमंत्री आहे. हा वेग भारतीय लोकशाहीसाठी काय अर्थ धारण करतो? पहिली गोष्ट, स्थापित पक्षांची मक्तेदारी मोडली जाऊ शकते. द्रविड राजकारण 50 वर्ष DMK आणि AIADMK यांच्या भोवती फिरत होतं. ती भिंत 27 महिन्यात कोसळू शकते, हे सिद्ध झालं. दुसरी गोष्ट, स्टार पॉवर काम करते, पण ती एकटी पुरत नाही. विजयकडे होती सिनेमातली लोकप्रियता, होती संघटना. विजय मक्कल एक्कम 15 वर्ष तयारी करत होते. पैसा होता, स्पष्ट विचारधारा होती आणि होती राजकीय रणनीती. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा वेग धोकादायकही आहे. करूर त्याचं उदाहरण आहे. आज विजय मुख्यमंत्री आहे, पण उद्यापासून त्याच्यासमोर वेगळे प्रश्न आहेत. कायदा आणि सुव्यवस्था, अर्थव्यवस्था, केंद्र राज्य संबंध आणि सर्वात महत्त्वाचं, करूरच्या 41 कुटुंबांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता. सिनेमातला हिरो आणि शासन करणारा मुख्यमंत्री यांच्यात फरक आहे. पडद्यावर खलनायक हरतो, पण शासनात समस्या हरत नाहीत, त्या सोडवाव्या लागतात. हळूहळू, कंटाळवाणं काम, मेहनतीचं काम. विजयने पडद्यावरचे अनेक नायक रंगवले आहेत, त्याला आता खरा नायक होऊन दाखवायचा आहे. 27 महिन्यात त्याने सत्ता मिळवली. पुढची 5 वर्ष तो ती सत्ता काय करणार हे महत्त्वाचं आहे. तमिळनाडूचे लोक बघतायत, भारत बघतोय आणि मी सुद्धा बघतोय तुमच्यासह. एक गोष्ट सांगतो, आज जेव्हा मी विजयच्या प्रवासाची ही कहाणी मांडत होतो तेव्हा वारंवार थांबून तपास करत होतो, कारण 27 महिने हा खरंच आकडा आहे का? करूरचा CBI तपास कुठेपर्यंत पोहोचला आहे? TVKला नक्की किती जागा मिळाल्यात? ही पडताळणी मी करतो, कारण माझ्यासमोर तुम्ही आहात. तुमच्या वेळेची किंमत आहे. जर तुम्हाला असं काम महत्त्वाचं वाटत असेल, फक्त बातमी नाही तर तपासलेली बातमी, तर सबस्क्राईब करा, बटन दाबा. म्हणजे पुढच्या वेळी मी असंच काम घेऊन येईल तेव्हा तुम्हाला कळेल. बाकी काही नाही, फक्त एवढीच विनंती. नमस्कार.